कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी 2240 कोटी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार। हा प्रकल्प 3200 कोटी रुपयांचा असून 30% म्हणजे 960 कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार। या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पुराचा अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करण्यात येणार। पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी GIS उभारण्यात येणार। या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्था करणार, तर प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर असेल, अशी माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। एक महत्त्वाचा निर्णय केला। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी 2240 कोटी रुपये ह्या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केले। या प्रकल्पात 3200 कोटी रुपयाचा असून 30% म्हणजे 960 कोटी रुपये राज्य शासन त्यातून करून देणार। 30% म्हणजे या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपल्याला वापरते, त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येईल। या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण राबवतो। पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी GIS औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल, त्यासाठी पण खर्च केला आहे। या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिली आहे। हा निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये झाला। सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 7 धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचनमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती। कारण एका गावामध्ये अर्ध गाव पाणी म्हैसाळचं पितं आहे आणि अर्ध गाव पाणी पिऊ शकत नाही, कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं। त्यामुळं बाजूला पाणी गेलं तर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे 15-10 वर्ष प्रयत्न करत होते। पण त्याचाही निर्णय आज शासनाने केला। त्यामध्ये बैसाळ असेल, नरवाड असेल, बेडक असेल, बोलवाड असेल, टाकले असेल, मालगाव असेल आणि वड्डी असेल, या टोटल ह्या 7 गावाच्या धडक योजनेचा आज उठाव केला आणि त्याला म्हैसाळच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं। त्यामध्ये 2670 हेक्टर शेती हे ओलीखाली येणार आहे, हे आपल्याला सांगायला आम्हाला खूप अभिमान वाटतो। पोलीस पाटलांची एक खूप मागणी होते की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो, सगळं करतो, पण आमचा पगार 6000 रुपयाचा आमचा पगार वाढवावा। पण शासनानं त्यांचा पगार 15000 रुपये केला, त्याचे निर्णय त्या शासनाने घेतात। अशा सेविकांना राज्य शासनाकडून 5000 रुपये मानधनाची वाढ त्यांची आपण त्यांना वाढ केली, तर त्या पद्धतीनं 2023 पासून ती देण्यात येईल। ती वाढ इफेक्ट फ्रॉम 2023 तेव्हापासून ती देते। त्यामध्ये